चितळीच्या दुधाच्या व्यवसायाला 85 झाले ऑलरेडी आणि चितळे बंधूंना 75 वर्ष झाले पुण्यात. त्यामुळे आता आमची फ्रँचायझीची संख्या 50 झाली पुण्यात. दुसरं एक कन्सेप्ट आम्ही चालू केलं की चितळी एक्सप्रेस. त्या चितळी एक्सप्रेसमध्ये काय आहे, सर्व उड्याबाहेर चालू आहे आणि त्याच्या सर्व पॅक गोष्टी असतात. फॉरेन कंट्रीजमध्ये आपल्या प्रॉडक्टला डिमांड आहेच. अमेरिकेत तर सगळे पुण्यात ते पालक अमेरिकेला दिवाळीचं भरभरून कोरियननी माल पाठवत असतात. तर आपण अमेरिकेत अवेलेबल केलं तर काय आहे, दुकानात आलेला तरी पॅक बातारवली लोक अजूनही घेत नाही, तेव्हा पण नाही घेत. गणपती बाप्पा मोरया. पुणे नगरीतील मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ ट्रस्ट यंदाच्या वर्षी शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष सादर करत आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पुणे शहरातील सुप्रसिद्ध बाजारपेठ तुळशीबाग आणि येथील व्यापाऱ्यांचा गणपती म्हणून या गणपतीची आता ओळख निर्माण झालेली आहे. खऱ्या अर्थानं पुणे शहर हे सांस्कृतिक शहर म्हणून समजलं जातं. शिक्षणाचं माहेरघर असेल आणि आता IT हब म्हणजे माहिती तंत्रज्ञानाचं शहर म्हणून ओळखलं जातं. परंतु पुणे हे व्यापाऱ्यांचं पण शहर आहे. कारण पुण्यामध्ये असे काही व्यापारी आहेत की ज्यांनी पुण्याचा नावलौकिक देशात नव्हे तर परदेशात पण घेऊन गेलेला आहे. आणि अशाच काही यशस्वी व्यापाऱ्यांची यशोगाथा तुळशीबाग मंडळ तुळशीबाग व्यापारी कट्ट्याच्या निमित्तानं आपल्यासमोर घेऊन येत आहे. खऱ्या अर्थानं पुणे शहरातील ही पुणा गेस्ट हाऊस ही ऐतिहासिक वास्तू आहे. अनेक दिग्गज कलाकारांचा राबता या वास्तूमध्ये असायचा. अनेक दिग्गज मंडळी गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये या वास्तूमध्ये येऊन या मिरवणुकीमध्ये सहभागी होत असत. अशाच या पुणा गेस्टच्या वास्तूमध्ये आपण भेटणार आहोत सुप्रसिद्ध पुण्यातील चितळे बंधू. ज्या भाकरवडीची सगळ्यांनाच भुरळ पडती, त्याच्यामध्ये आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा अपवाद नाही ठरलेले असे चितळे बंधू मिठाईवाल्यांना आपण या तुळशीबाग व्यापारी कट्ट्यामध्ये आज भेटणार आहोत आणि त्यांच्या यशाचं गमक काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. खऱ्या अर्थानं पुणे शहरामध्ये अनेक कट्टे होतात, सांस्कृतिक कट्टे होतात, सामाजिक कट्टे होतात, खाण्याचे कट्टे होतात. परंतु व्यापारी कट्टा हा मला वाटतं तुळशीबाग मंडळाने पुढाकार घेऊन घेतलेला पहिलाच कट्टा आहे. सर्वप्रथम पुणे शहरातील अनेक मान्यवर इथं उपस्थित आहेत की जे ह्या व्यापार क्षेत्रामध्ये काम करतात आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण तुमच्याशी संवाद साधणार आहोत. सर्वप्रथम मला असं वाटतं की चितळे हा ब्रँड आहेच आहे, लोकांना माहितीच आहे, परंतु त्याची सुरुवात कशी झाली तर या संदर्भामध्ये आपण जर आम्हाला सांगितलं तर त्याचा आनंद आम्हाला जास्त होईल. सर्वप्रथम तुळशीबाग गणपतीला वंदन करतो. तुळशीबाग सार्वजनिक गणपती मंडळाचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष, तसंच डॉक्टर गुर्जर साहेब, पाठक साहेब इथे आहेत. आमचे मिठाईतले व्यापारी बंधूही आहेत. सर्व व्यापारी बंधू सर्वांना मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी मला इथे बोलवलं आणि माझं मनोगत व्यक्त करायला त्यांनी परवानगी दिली. सर्वप्रथम चितळे ग्रुप हा 2 विभागणीमध्ये झालेला आहे. सर्वात एक मेसर्स BJ चितळे डेअरी जो दुधाचा व्यवसाय संदर्भात सर्व आहे आणि चितळे बंधू मिठाईवाले जे मिठाई, बाकरवडी, फरसाण, चिवडा या सर्व गोष्टी बनवतात. तर चितळे डेअरीची सुरुवात 1938 साली माझ्या आजोबांनी केलेली आहे भिलवडीत, सांगली जिल्ह्यात भिलवडी येते. आणि तेव्हापासून चितळे डेअरी अस्तित्वात आहे. चितळे डेअरीचा पहिला व्यवसाय मुंबईत होता. चितळे डेअरीचं रेल्वेबरोबर त्या काळीसुद्धा कॉन्ट्रॅक्ट होतं. त्या काळी रेल्वेला लोणी पुरवत होतो चितळे डेअरी, माझे आजोबा. आणि मुंबईत आमचं आउटलेट म्हणजे एक पार्टनरशिपमध्ये आउटलेट होतं. त्याच्यात पुण्यात हा जो भिलवडीचा माल आहे लोणी, खवा वगैरे तो मुंबईत विकला जायचा. मग नंतर असं लक्षात आलं की मुंबईतल्या बाजारपेठेबरोबरच पुण्यातली बाजारपेठ पण महत्त्वाची आहे. त्यामुळे मग 1950 साली आम्ही स्वतःचं आमचं आउटलेट पुण्यात चालू करायचा विचार केला की ते दुधाचं पण डिस्ट्रीब्युशन करेल आणि नवीन नवीन पदार्थ, मिठाई किंवा काय इतर गोष्टी असतील त्या बनवेल. या दृष्टीने 1950 साली पुण्यात भाऊसाहेब चितळे आणि राजाभाऊ चितळे यांनी हा व्यवसाय पुण्यात चालू केला. चितळे बंधू मिठाईवाले नावाने. ते डिव्हिजन वेगळं होतं आणि पुण्यात ते चालू झालं होतं. 1950 साली आमचं दुकान होतं कुंटे चौकात. आणि आत्ता जे जयहिंद स्टोअर आहे तिथे जोगवाडा होता तो माझ्या आत्याचाच होता. तर आम्हाला आत्याने पहिली जागा तिथे आत्याच्या मिस्टरांनी उपलब्ध करून दिली की तुम्हाला दुकान चालू करायचं तर एक गाळा देतो इथे. त्यांचा तिथे प्रेस होता आणि इथे तुम्ही पहिलं चालू करा. पहिल्या दिवशी आम्ही काय विकलं असेल, लोणी, चक्का, खवा आणि पेढे एवढे 4च आयटम होते. बाकी दुकानात काही नव्हतं. त्यामुळे
खरी सुरुवात तिथे झालेली आहे. आणि 1962 साली आम्ही ह्या चौकात आलो. शनिवार रोडवरती. LD भाव्यांनी तेव्हा त्यांचं दुकान तिथे होतं, तर तेव्हा त्यांनी आम्हाला जागा सुचवली भाऊसाहेबांना, की तुम्ही इथे दुकान काढा, हा एरिया चांगला आहे, या भागात वर्दळ आहे, लोक येतात, गणपतीचं सगळं सान्निध्य आहे, सर्व मानाचे 5ही गणपती इथे जवळच आहेत, त्या दृष्टीने बाजारपेठ आहे, इथे बाजारपेठेत व्यवसाय चांगला होईल. त्यांचा सल्ला मानला आणि ह्या चौकात आलो. आणि ह्या चौकात आल्यावर चितळे बंधूंची प्रगती अजून जोरात झाली. नाही, खरंच आहे. म्हणजे आता ह्या व्यवसायाला आपल्याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणजे आता जे तुमच्या दुधाच्या व्यवसायाला 85 झालेत ऑलरेडी. ओके. आणि चितळे बंधूंना 75 वर्ष पुण्यात. वा वा. खरं तर पुणेरी पाटी आणि पुणे यांचं एक समीकरण आहे. आणि पूर्वीच्या काळी एक अशी दुकानात पाटी असायची की आमची कुठेही शाखा नाही, आणि त्याचबरोबर दुपारी 1 ते 4 दुकान बंद राहील. तर खऱ्या अर्थानं हे म्हणजे पुणेकरांचा अभिमान होता. पण आत्ताच्या युगात बोलायचं झालं तर ते थोडंसं ट्रोलिंग होतंय. तर याबद्दल काय सांगाल? ॲक्च्युली त्या काळी पुणं 1950 साली किती निवांत होतं. की आत्तासारखी घाई गडबड नव्हतीच. सर्वच लोक दुपारी घरी झोपायचे, निवांत असायचे, सकाळ संध्याकाळ काम करायचे, निवांतपणा होता पुण्यात. आणि इव्हन माहिती आहे का, फॉरेन कंट्रीजमध्ये पण CSR टाईम असतो. बऱ्याचशा युरोपियन कंट्रीजमध्ये दुपारी 1-2 तास दुकान बंद असतं. संध्याकाळी लवकर 6 वाजताच दुकान बंद करून जातात युरोपमध्ये. अमेरिकेत संस्कृती वेगळी आहे. अमेरिकेत दिवसभर मॉल उघडे असतात. पण त्यामुळे ही संस्कृती होती पुण्याची. आणि त्याच्याबरोबर आमचा दुधाचा व्यवसाय होता. त्यामुळे पहाटे 3 वाजल्यापासून आम्हाला काम करायला लागायचं. सुरुवात 3 वाजल्यापासून काम केल्यावर दुपारी थोडी विश्रांती मिळावी या हेतून 1-2 तास दुकान बंद ठेवायचं, हा पहिला हेतू होता. आणि दुपारी पूर्वी गिरायकच नसायचं दुकान. बरोबर. आता काळ एवढा बदलला, इतकं फास्ट झालं आहे की तुम्ही 12 तास काय 24 तास अवेलेबल पाहिजे अशी परिस्थिती आली. रात्रीसुद्धा लोकांना रिक्वायरमेंट असते, रात्रीसुद्धा लोक ऑनलाईन पण मागवतात, सगळं करत असतात. 24 आवर ऑनलाईन स्टोअर चालू केलं तरी व्यवसाय होतोय, अशी आता परिस्थिती आली. तर काळानुसार आम्हीही बदललो. पण त्या 1 ते 4 बंदमुळे काय झालं, बरेचशा लोकांना आपली बुद्धीला चालना मिळून बरेचसे जोक्स करायला चितळे बंधूंवर हे साधन मिळालं. ते सगळ्यांचे जोक मात्र बंद झाले. त्यामुळे याच्यावरतीच एक तुम्ही जोक म्हटल्यावर मला आठवतं की असंच व्हॉट्सअपला एक जोक फिरतोय की आता सगळ्या रस्त्यांवरती CCTV कॅमेरे बसवत आहेत. म्हणजे पोलीस प्रशासन असेल, महानगरपालिका असेल. तर जे नवीन कॅमेरे बसवल्यानंतर त्यांना एक फोन आला. त्यांनी विचारलं काय अडचण झाली. ते म्हणले काय नाही, चितळे उघडले का फक्त सांगा. तर तुम्ही आता सगळ्या पाश्चात्य देशाचा उल्लेख केला, तर मला असं वाटतं की अमेरिकेचा पण उल्लेख केला. पण आता मी इंद्रनीलची एक मुलाखत ऐकली, त्यामध्ये आपण अमेरिकेला पण आता आपली एक फ्रँचायझी किंवा आपलं स्टोअर ओपन करताय. तर बाजीराव रोड ते अमेरिका हा प्रवास कसा काय झाला? कसं झालं, 1950 साली आम्ही पुणे शहरात इथे मध्यवर्ती दुकानं चालू झाले. 54 साली आम्ही डेक्कनला चालू केलं. बरेच काळ 2च दुकानं होती. मग नंतर असं निर्माण झालं की सहकार नगर खूप डेव्हलप झालं. मग तिथे पण काहीतरी आपलं आउटलेट पाहिजे, कारण ती लोक सतत इकडे येऊ शकत नाही. म्हणून आमचं पहिलं फ्रँचायझी साधारण 40 वर्षापूर्वी सहकार नगरला चालू झालं होतं. ते मराठा चेंबरचे भाऊसाहेब साबळे होते, ते स्वतः त्यांनी ते फ्रँचायझी घेतलं आणि ते चालवत होते. आणि अतिशय उत्तमरित्या चालू होतं ते. मग तिथपासून हे कळलं की लोकांना कम्यूट करणं खूप अवघड होत चाललं आहे दिवसेंदिवस. आता खराडीच्या माणसाला आमच्या दुकानात येणं शक्य नाही. मग तो त्यावेळेस काय करणार, जवळचा जो ऑप्शन आहे तोच बघणार. तेवढ्यासाठी तो काय एवढे पैसे खर्च करून, एवढा टाईम 2 तास घालवून पुण्यातून माल थोडाच खरेदी करणार आहे. त्या कस्टमरपर्यंत आपण पोचलं पाहिजे हे लक्षात आलं. त्यामुळे आता आमची फ्रँचायझीची संख्या 50 झाली पुण्यात, पुणे शहराच्या हद्दीत. दुसरा एक कन्सेप्ट आम्ही चालू केला की चितळे एक्सप्रेस. तर चितळे एक्सप्रेसमध्ये काय आहे, ते सर्व पुण्याबाहेर चालू केले. आणि त्याच्यात सर्व पॅक गोष्टी असतात. म्हणजे मिठाई पॅक, बाकरवडी पॅक, सर्व प्रकार असतात फक्त पॅकमध्ये. आणि ते थोडी लहान साईजची दुकानं आहेत. तशी मुंबईत आत्ता 15 दुकानं आहेत आमची. वा. आणि बाकीच्या महाराष्ट्रात जवळजवळ 20 दुकानं आहेत. 35 दुकानं चितळे एक्सप्रेस या नावाखाली सगळीकडे चालू झाली. मग आता अजून काय करायचं पुढे, कारण एका सर्टन लेवलनंतर तुम्ही सतत जर प्रगती नाही करत राहिलात तर तुम्हाला कुठेतरी तो ब्लॉक येतो आणि मग तुम्ही अडकून पडता सगळ्या ह्याच्यात. मग आता फॉरेन कंट्रीजमध्ये आपल्या प्रॉडक्टला डिमांड आहेच. अमेरिकेत आता सगळे पुण्यातले पालक अमेरिकेला दिवाळीत भरभरून कुरिअरनी माल पाठवत असतात. तर आपणच अमेरिकेत अवेलेबल केलं तर काय होईल, या विचाराने गेल्या वर्षी आम्ही अमेरिकेत 12 दुकानं काढली. आता
शॉप इन शॉप कन्सेप्टला सर्व पॅक, मिठाई पण जाते आणि एअर कार्गोनी माल जातो सगळा तिथे. वा. त्यामुळे जवळजवळ दर आठवड्याला आमच्या तिथे डिलिव्हरी होते प्रत्येक दुकानात आणि दर आठवड्याला तो माल संपतो. पण आता हा दुग्धजन्य पदार्थ आहे, मग त्याची एक्सपायरी डेट असते ना, मग ते कसं मॅनेज ॲक्च्युली जे बेसिक दूध पदार्थ आहेत म्हणजे आता जे लोणी, तूप जाऊ शकतं कारण तूप पॅक असतं, पण लोणी, चक्का किंवा श्रीखंड अजूनही जात नाही. पण हे आमचे जे मिठाईचे प्रॉडक्ट्स आहेत ते जास्ती करून जातात, कारण त्याला आता ते MAP पॅकिंग, मॉडिफाईड ॲटमॉस्फिअर पॅकिंग असा कन्सेप्ट जो आला, तर त्याच्यामुळे हे पदार्थ 2 ते 2.5 महिन्यापर्यंत राहू शकतात. तर तसे ते प्रिझर्व केले की अमेरिकेलाही पाठवत जातात, आमच्यात दुबईला जातात, ऑस्ट्रेलियात जातात, सगळीकडे जातात ते पदार्थ. म्हणजे आता ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी जे आले त्याचा तुम्ही पुरेपूर तुमच्या व्यवसायामध्ये वापर करतायत. आपला तर सर्वाधिक जो पदार्थ विकला जातो तो आय थिंक भाकरवडी भाकरवडी. परंतु भाकरवडी नंतर दुसरा कुठला पदार्थ आहे? ॲक्च्युली भाकरवडी हा खूपच मोठा पदार्थ आहे. तर त्याच्यानंतर मग बरेचसे पदार्थ एकमेकांशी कॉम्पीट करतात. म्हणजे आंबा बर्फी आहे, काजूकतली आहे, फरसाण आहे, चिवडा आहे, हे सगळेच पदार्थ आहेत की त्याच्यानंतर 2 नंबरच्या लेवलला येतात. आणि मग बाकी आमच्याकडे जवळजवळ 250 पदार्थ आम्ही आत्ता बनवतो आणि 250 पदार्थ दुकानात अवेलेबल आहे. ओके. आत्ता आपण भाकरवडी तर सर्वाधिक जाती, पण त्याची एक रेसिपी काय आहे की बाबा त्याचं टेक्निक कसं आणि कल्पना कशी सुचली की अरे ही भाकरवडी, कारण हा मला वाटतं की तो गुजराती पदार्थ आहे पण तो तुम्ही महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय केला. ॲक्च्युली 1976 साली माझे वडील राजाभाऊ आणि भाऊसाहेब काका, त्या दोघांच्याकडे तेव्हा गुजरातचाच आचार्य आला होता. 76 सालची गोष्ट. तर त्याने ती भाकरवडी आम्हाला करून दाखवली. हा पदार्थ महाराष्ट्रात तोपर्यंत भाकरवडी ह्या नावाने माहीत नव्हता. आता थोडी विदर्भात भाकरवडी सारखा पदार्थ आहेच. तो कोथिंबीर घालून तो थोडासा पण फ्रेश असतो, तो प्रिझर्व म्हणजे जास्त काळ राहत नाही. त्यामुळे तो आपल्याकडे महाराष्ट्रातही होताच पूर्वी पदार्थ, पण तेव्हा कम्युनिकेशन एवढं नव्हतं, एवढं पटकन इकडचा तिकडे माणूस जायचा नाही आणि एवढे पदार्थही जायचे नाहीत, त्यामुळे तो कुणाला कळला नव्हता. आम्हाला त्याने दाखवल्यावर मग आम्हाला तो असं वाटलं की महाराष्ट्रामध्ये हा जर पॉप्युलर करायचा असेल तर त्याची टेस्ट बदलायला पाहिजे. म्हणजे तो टिपिकल गुजराती पदार्थ आहे तसा आणला तर महाराष्ट्रीयन लोकांना कदाचित आवडणार. त्यामुळे आम्ही त्या रेसिपीमध्ये काही बदल केले. आपल्या मराठी मसाले, मराठी हे वापरून त्याच्यात मराठीपणा आणला आणि ती जास्त पॉप्युलर झाली तेव्हा. तेच ना, आता ती खाताना एवढी क्रिस्पी वाटते. आणि ह्याचं काय म्हणजे रेसिपीचं म्हणजे माफ करा, इथं मिठाईवाले जरी व्यापारी असले तरी तुमची कॉपी कोण करणार नाही. आमच्या मिठाईवाल्यांना आम्ही सगळं दाखवतो. काय हो, बरोबर आहे. आत्ताच आम्ही परवा लक्ष्मीनारायण दर्पण शेठकडे सगळे मिठाईवाले जाऊन व्हिजिट करून आलो आणि त्यांनी त्यांची फॅक्टरी आम्हाला व्यवस्थित दाखवली. नाही, असंच पाहिजे. कॉम्पिटिशन न करता कोऑपरेशन केलं तर सगळ्यांचाच. तसेच आमच्याकडे अगदी फार 2 वर्षापूर्वी हल्दीरामपासनं भिकाजीपासनं सगळी लोक, तसेच पुण्यातले सगळे व्यापारी आमच्या फॅक्टरीत पण येऊन गेलेले आहेत. त्यांनी फॅक्टरीवाले, आम्ही भिलोडीला ट्रिप केली, भिलोडीची डेअरी पण सगळ्यांना दाखवून आणली. त्याच्यात सिक्रेट काय नसतं. नाही, पण एवढं जरी असलं ना सर तरी तुमची भाकरवडीची टेस्ट अजूनपर्यंत बऱ्याच जणांनी काढली पण ती येत नाही. तुम्हाला सांगतो, 4 मसाले समजा 2 लेडीजना आपण घरात दिले एकाच स्वयंपाकघरात आणि त्याचे पदार्थ एक आमटी बनवा असं सांगितलं तरी त्याची चव वेगळीच होणार आहे. मी 100% सांगतो. बरोबर. कारण प्रत्येकाचं ना टेक्निक वेगळं असतं. त्या टेक्निकमुळे पण चव वाढते. नुसतं काय मसाले घातले त्याच्यापेक्षा आता ती मोहरी त्या बाईने किती घातली, यांनी किती घातली, तिखट किती घातलं, यांनी किती घातलं, ह्याच्यात सुद्धा प्रत्येकात फरक आहे. मसाले काय घरी आपले असतात तेच आम्ही भाकरवडीला वापरतो. काहीही वेगळे मसाले नाही, त्यात गरम मसाला नाही, काही नाही, काही नाही. पण ही सगळी होती ती प्रोसेस सगळी मशीनवर होती. 1976 ते जवळजवळ 96 सालापर्यंत आम्ही हाताने बनवत होतो भाकरवडी. कारण 76 साली तर मशिनरी हा प्रकारच नव्हता. मग 96 साली जवळजवळ 85 सालानंतर त्याची डिमांड इतक्या प्रमाणात वाढली की आम्हाला ते पुरं करणंच अवघड व्हायला लागलं. म्हणजे दुकानात लाईन लागायची, मग आम्ही संपलो म्हणून सांगायची भाकरवडी. मग संपले की लोक पण आम्हाला खूप ओरडायची, काय संपली, प्रेमाने ओरडायची. बरं. तर त्याच्यापोटी मग आम्ही असं ठरवलं की आता हे भाकरवडीचं प्रोडक्शन कसं वाढवायचं. त्या काळी कम्युनिकेशन पण एवढं सोपं नव्हतं, म्हणजे इंटरनेट नव्हतं. हो, साधा ट्रंक कॉल लावला ना तरी सुद्धा आता लागायला 2 तास लागायचे. इथून आम्हाला भिलोडीला सुद्धा लाईटनिंग कॉल लावायला लागायचा, तेव्हा भिलोडीला दूध वाढवायचं असेल तर वाढवता यायचं आम्हाला. असा प्रकार एकेकाळी होता. आता इतकं सगळं फास्ट झालं. त्या काळी मग 90 सालापासून आम्ही कम्युनिकेशन चालू केलं होतं. आम्हाला एक ॲलन गेरार्ड म्हणून एक माणूस आमच्याकडे आला होता. तो ह्याचा होता, नेदरलँड्सचा होता. तर त्यांनी आम्हाला असं सुचवलं की तुम्ही तिकडे जर आलात तर तुम्हाला ह्या ह्याच्यात मी मदत करेन आणि काही गोष्टी तुमच्या मशिनरीवर होऊ शकतात असं मला वाटतं.
म्हणून मग आम्ही त्यांच्या ओळखीने 2-3 मशिनरी मॅन्युफॅक्चररकडे तिथल्या ॲप्रोच झालो आणि मग त्यांना आम्ही आमचे व्हिडिओ पाठवले. त्याच्यानंतर आम्ही समक्ष जाऊन त्यांना त्याचं प्रात्यक्षिक दाखवलं. नंतर त्याच्या जाऊन नंतर त्यांनी मशिनरी तयार केली, त्यासाठी ट्रायल्स घेतल्या आणि नंतर झालं सक्सेसफुल. पण त्याच्या 90 सालाच्या आधी आम्ही भारतात पण खूप प्रयत्न केले होते. आम्ही पंजाबमधनं पण एक मशीन आणलं होतं तेव्हा. हो. पण काही बाबतीत ते जरा कमी पडायला लागलं, त्यामुळे आम्हाला पूर्ण ते ह्यानी वापरता आलं नाही. म्हणून आम्ही नेदरलँडचा जायचा विचार केला, तिथून मशीन आणली. नाही आता तेच चालू आहे. आता 96 सालापासून तेच चालू आहे. तेच चालू म्हणजे जवळजवळ आता 30 वर्ष होती. 30 वर्ष पुढच्या वर्षी खरं तर नवीन पिढी चर्चा करते हाताची बाकरवडी वगैरे, तर त्याने हाताची बाकरवडीच खाल्लेली नाहीये. 30 वर्ष मशीनवरच बाकरवडी होती. खरं तर चितळे बंधू पहिलं असं सगळं ते प्रसिद्धीपासून अलिप्त असायचं. म्हणजे आपला एक टिपिकल पुणेकर बिझनेस करायचे ते. परंतु आता ह्या सध्याच्या 2-4 वर्षामध्ये बघतोय की आपलं सोशल मीडियाचा चांगला वापर होतोय. आपण काय काय पद्धतीने प्रोडक्टची ॲडव्हर्टाईज चालू आहे तुमची, तर या संदर्भात काय सांगाल? कसं आहे की एक काळ होता की आपण पुण्यापुरतेच मर्यादित होतो आणि पुण्यातल्या ग्राहकांना चितळे बंधूंवर खरंच प्रेम आहे. ते कधी त्यांच्यासाठी आम्हाला ॲडव्हर्टाइजमेंटच करायला लागले नाही. तेच आमचे ब्रँड ॲम्बॅसेडर होते, तेच आमचे ॲडव्हर्टाइजमेंट करायचे. पण जेव्हा पुण्याबाहेर पडलो, आता पुण्याबाहेर महाराष्ट्राबाहेर पडायची वेळ आली, आता महाराष्ट्रानंतर देशाबाहेर पडायची वेळ आली, तेव्हा मग ह्या सगळ्या गोष्टी करणं खूप आवश्यक ठरतं. आणि तुम्ही फक्त मी काहीच प्रसिद्धी करणार नाही आणि मला तरी तुम्ही माझा माल घ्या असं चालत नाही. म्हणून कारण मराठी लोकांना सगळ्यांना माहिती आहे, महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे. पण महाराष्ट्राबाहेर तुम्ही जर 10 पैकी म्हटलं तर आम्ही सर्वे केला तर 10 पैकी 4 जणांना माहिती आहे, 3 जणांना माहिती आहे, काही राज्यात, काही जणांना 5 जणांना माहिती आहे. पण सगळ्यांना चितळे बंधू माहीत नाही. त्या भ्रमात आता राहायचं नाही असं आम्ही ठरवलं की चितळे बंधू सर्वांना माहिती आहेत, तर नाही माहिती. हे आम्ही सर्वे केला. मग त्यांना माहिती होण्यासाठी काय करायला पाहिजे, त्यांनी आपलं प्रॉडक्ट घेण्यासाठी काय करायला पाहिजे. कारण इतके दिवस महाराष्ट्रात माल विकताना कधी प्रॉब्लेमच नाही आला. चितळे बंधू नाव बघून लोक घेत होते, बाकरवडी बघून घेत होते आणि खात होते. पण जेव्हा महाराष्ट्राबाहेरच्या लोकांपर्यंत पोचायचे तेव्हा मग कुणीतरी ब्रँड ॲम्बॅसेडर पाहिजे. तर आमचा खरं पहिला ब्रँड ॲम्बॅसेडर कोण असेल तर 1950 साली कुंटे चौकातनं ज्याने पहिल्या दिवशी चक्का नेला किंवा खवा नेला किंवा पेढे नेले ना, तोच आमचा खरा ब्रँड ॲम्बॅसेडर आहे. आणि हे पुणेकर आमचे खरे ब्रँड ॲम्बॅसेडर. बरं, माउथ टू माउथ पब्लिसिटी, माउथ पब्लिसिटीवर आज व्यवसाय एवढा मोठा झाला आहे. इतके वर्ष ब्रँड ॲम्बॅसेडरची जरूर कुठे पडली, कारण हेच लोक ब्रँड ॲम्बॅसेडर आहेत. तेच आमचं प्रॉडक्ट सगळ्या लोकांना सांगतायत, पुण्यातलं हे प्रॉडक्ट करायचं, पुण्यात हे घ्या, हे घ्या, ते घ्या. आणि आपल्या प्रॉडक्टची क्वालिटी पण आपण कायम ठेवल्यामुळे त्याला कुठे प्रॉब्लेम येत नाही. त्यामुळे तोही एक प्रॉडक्टही एक ब्रँड ॲम्बॅसेडर आहे आणि पुणेकरही ब्रँड ॲम्बॅसेडर आहे. पण त्याच्यानंतर आता पुण्याबाहेरच्या लोकांकडे जाताना मग कोण पाहिजे, मग आमचा पहिला असं हे होतं की आपला मराठी माणूस पाहिजे शक्यतो. मग शक्यतो वादविवाद नसलेला माणूस पाहिजे. मग आणि शक्यतो आम्हाला फिल्म रिलेटेड नको होता. मग काय करायचं, मग म्हटलं सचिन तेंडुलकर शिवाय पर्याय नाही. एक तर तो भारतरत्न माणूस आहे आणि त्याच्या आयुष्यात त्यांनी इतकी रेकॉर्ड केलेली आहेत आणि त्याचं कुठल्याही आयुष्यात म्हणजे वादविवाद पण त्यांनी निर्माण केलेला नाही. त्या दृष्टीने तो माणूस आपल्याला उपयोग जास्त असं वाटलं आणि तसा खरंच झाला आहे त्याचा उपयोग. म्हणून मग म्हणून सचिन तेंडुलकरकडे आम्ही अप्रोच. त्याच्यावरतीच येणार होतो मी की चितळे हे स्वतः एक ब्रँड असताना त्यांनी सचिन तेंडुलकरला का ब्रँड ॲम्बॅसेडर? चितळे बंधूंपेक्षा सचिन मोठाच आहे ना ब्रँड ॲम्बॅसेडर. तो भारतरत्न. चितळे बंधू कुठे एवढे मोठे, ते लहानच आहे. ते आम्हाला वाटतं तुम्ही मोठे आहेत खूप. हे प्रेमापोटी आपल्याला वाटतं, पण ते प्रेम आहे म्हणून वाटतं. पण बाकीच्या लोकांना पण तसं वाटायला पाहिजे. सचिन आणि आज फार मोठा माणूस आहे. नाही, ग्रेटच आहे तो, ग्रेट माणूस आहे. दुसरा तर तुम्ही सांगितलं की जो माझा ग्राहक चक्का घेऊन गेला तोच माझा पहिला ब्रँड ॲम्बॅसेडर होता. परंतु पुणेकरांचा एक ग्राहक हे पुणेकर ग्राहक चोखंदळ असतात. तर त्यांच्या अनुभव किंवा त्यांच्या काही सूचना आल्या का की तुमच्या प्रॉडक्टविषयी? खूप येतात. म्हणजे पुण्यात प्रॉडक्ट टेस्ट करायचं कारण मेन तेच की लोक आपलेपणाने येऊन सांगतात की बाबा हे तुमचं प्रॉडक्ट मध्ये हे आम्हाला कमी वाटतं. आम्ही लोकांपर्यंत खूप जातो. म्हणजे आमच्याकडे प्रत्येक नवीन पदार्थ आणला ना की आम्ही त्याच्यासाठी आमच्याकडे बाहेरची टेस्टिंगसाठी लोक पण बोलवतो. म्हणजे अशा एक 10 आमच्याकडे 5-5 जणांच्या 10 टीम्स येतात, जी मराठी असतात, नॉन महाराष्ट्रीयन असतात, सगळ्या प्रकारचे असतात आणि ज्यांना चितळे माहीत नाही असे पण लोक सगळे असतात. ते येऊन तो नवीन पदार्थ टेस्ट करतात. त्याच्यानंतर त्यांचे सजेशन येतात की हा पदार्थ त्यांना कसा वाटतं.
त्याप्रमाणे त्यात काही बदल करायचे का हे आम्ही आता बदल करतो. पूर्वी करत नव्हतो. पूर्वी आम्ही ठरवत होतो, आमच्या घरातला लेडीज वर्ग ठरवत होता. ॲक्च्युली खरं सांगायचं माझी आई माझी काकू हे ठरवत होते पदार्थाचं प्रमाण बऱ्याच काळ, की ह्याच्यात, कारण ते त्यांना घरी अनुभव होता ना सगळ्या गोष्टी करायचा. आणि तेव्हा जे पदार्थ होते ते घरगुतीच होते ना सगळे. मग डिंकाचा लाडू असेल, करंजी असेल किंवा बेसन लाडू असेल, ही रेसिपी कोणाची आहेत? आमच्या आई आणि काकूची आहे, की आमची नाही आहे. पण त्यांचा पण खूप त्याचा सहभाग असल्यामुळे त्याकडे आम्हाला तर रेसिपी सेट करणं खूप सोपं होतं. बरोबर. त्यांना सगळं ते प्रिपरेशन माहिती असेल. आणि ते पदार्थ पण असे होते की ते घरगुती पदार्थ नाही. पण आता घरी बनवणं एक मिनिमम क्वांटिटी असते, पण तुमचा आज एवढा सगळा व्याप आणि पसरा बघितलं तर त्याची जी क्वांटिटी मग ते करताना त्याच्यात आमचा सहभाग असायचा. म्हणजे ओके, की आता हे आम्ही घरी 1 किलो करतोय आणि आम्हाला इथे 100 किलो 500 किलो करायचं, मग ते कशा पद्धतीने करायचं, त्याचं प्रमाण कसं बसवायचं. आमच्याकडे सगळ्या पदार्थांचं इन रायटिंग प्रमाण SOP सगळे लिहिलेले आहे, की हे हा पदार्थ करायचा असेल तर किती हे हा घ्यायचा, किती माल घ्यायचा, किती काय करायचं, किती वेळ ढवळायचं, किती ब्रिक्सचा पाक करायचा, हे सगळं रेकॉर्डेड आहे आमच्याकडे. हे फक्त आचारी किंवा महाराज यांच्या मर्जीवर प्रॉडक्टची क्वालिटी नाही ठरवत. पूर्वी कसं होतं की तो महाराज किंवा जो आचार्य असेल ना त्याला वाटलं की तूप ओता की तो ओतायचा, आणि त्यांना अनुभव पण होता, त्यामुळे ते कधी फारसं चुकीचं पण नाही ठरलं त्याकडे. पण जेव्हा आम्हाला हे पदार्थ 100च्या ऐवजी 1000 किलो करायचे तेव्हा त्या पद्धतीने करून नाही चालणार ना, कारण 100च्या ऐवजी 1000 किलो करायचे तर आम्हाला 4, 5, 6 आचार्य लागणार. प्रत्येक आचार्याचा पदार्थ तोच सेमच व्हायला पाहिजे तो पदार्थ. तर त्यासाठी हे सगळ्या गोष्टी सिस्टीम करणं आलं. त्यामुळे प्रत्येकाचं प्रमाण ठरलेलं आहे आणि मुळात प्रत्येकाची प्रोक्युरमेंट ऑफ रॉ मटेरियल आणि क्वालिटी ऑफ रॉ मटेरियल हे पण ठरलेलं आहे. म्हणून पदार्थ सारखा होतो. म्हणजे आज जर बेसनची क्वालिटी बिघडली, मैद्याची क्वालिटी बिघडली, किंवा इव्हन आता आम्ही बाकरवडीत मिरची वापरतो, हिरवी मिरची, तर त्याचा तिखटपणा बदलला तरी बाकरवडीची क्वालिटी बिघडते. तर आम्ही भिरवडीला कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केलं आहे. लोकांना, तिथल्या शेतकऱ्यांना मिरचीचं एक बियाणं ठरवून दिलं आहे की ह्याच वाणाची मिरची तुम्ही लावायची, आणि आम्हाला रोजची 700 किलो मिरची लागते, 700-700 किलो. मग ती मिरची 700 किलो एकसारखी कशी येणार? पुढे मार्केट यार्डला आम्ही गेलो तर वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या असतात, काही तिखट असते, काही कमी तिखट असते. मग आमची बाकरवडी बरोबर होत नाही, मग ती मिरची पण तिथून येते. आता शिवापूर भागात आमची फॅक्टरी आहे, तर तिथे कोथिंबीरीच्या दृष्टीने पण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केलं आहे, की तिथल्या शेतकऱ्यांना आम्ही कोथिंबीर सांगितलं की हे आम्हाला इतकी कोथिंबीर रोज लागते. 1000 गड्ड्या कोथिंबीर लागत असेल तर ती मार्केटमधनं प्रोक्युअर करणं एका क्वालिटीची अवघड जातं, तर ती पण येते. असं प्रत्येक बाबतीत आम्ही रॉ मटेरियलच्या बाबतीतही खूप क्वालिटी कॉन्शियस असल्यामुळे हे आम्हाला पुढचं प्रमाण करणं सोपं झालं. आणि नंतर मशिनरी आली की आचार्य हा कन्सेप्ट जाऊन ऑपरेटर हा कन्सेप्टच आला. आता बाकरवडीला कोण आहेत? ऑपरेटर आहेत. बाकरवडीला आचार्य नाही, किंवा पेढे घराला ऑपरेटर आहेत. हे मशीन इतक्या वेळ चालवायचं, इतका खवा घालायचा, इतकं हे करायचं, अशा पद्धतीने आता काम होतं. म्हणजे पूर्वीसारखं नाही राहिलेलं होतं. तेच आता सचिनजी ज्यांचे ब्रँड अँबॅसिडर ते तुम्ही आता एक भाकरवडीचं हे काढलं पॅकेजिंगमध्ये, आणि ती एकदम रिजनेबल म्हणजे 20 रुपयात काढलेले. तर अशा पद्धतीचं सर्वच आता पॅकेजिंगमध्ये, जसं आता बाकीचे काही कंपन्यांचे प्रॉडक्ट येतात 10 रुपये 20 रुपये, तर अशा पद्धतीमध्ये पण आपण आता व्यवसाय करतायत का? असं ते एक मोठं आणि वेगळं मार्केट आहे की लहान पॅकेट 10 रुपये आणि 20 रुपये. 20 रुपयेसुद्धा जास्तच आहे, 10 रुपयेच पाहिजे. म्हणजे इतकं मार्केट आहे की ऑन द गो जाणारी ही नवीन पिढी आहे, किंवा IT सेक्टरमध्ये काम करणारी लोक आहेत. आता घरी फॅमिली पूर्वी मोठ्या असायच्या 8 किंवा 10 लोक. अर्धा किलो बाकरवडी नेली तर 2 दिवसात संपायची. आता अर्धा किलो बाकरवडी नेली तर घरी संपतच नाही. लोक म्हणतात आणि घरी जाण्यापेक्षा ऑन द गो गाडीत खा, कॉलेजला जाताना कॉलेजला खा, घरी न्यायचा प्रश्नच नाही. घरी दिली की परत ते डबा शोधा, डब्यात काढून ठेवा, वेळ नाही नवीन पिढीला. आणि आता काय लेडीज आणि जेंट्स दोघंही वर्किंग असतात, त्यांचा दोष नाही काही. त्याला जर घरातल्या लेडीजला 8 ते 10 तास काम करायला लागत असेल तर तिने ह्या गोष्टी कधी करायच्या या सगळ्या? बरोबर आहे. त्यापेक्षा पदार्थ आणून फ्रेश संपवला की त्यांनाही फ्रेश खायला मिळतं. त्याच्या मागचा कन्सेप्ट आहे की आज ऑफिसला जाताना तुम्ही बाकरवडीचं 20 रुपयाचं पाकिट नेलं, त्यात किती असतात 10-12 पीस असतात, ते संपवून टाकायचे, विषय संपला. ऑफिसमध्ये दोघांना द्यायचे. म्हणजे इतकं ते सोपं झालं आणि तेच मार्केट आता खूप मोठं झालं. मग आपलं त्या दृष्टिकोनातनं काही प्लॅनिंग? त्या दृष्टीने आता आमचं पहिलं बाकरवडीचं झालं ते 20 रुपयाचं पॅकेट, सचिन तेंडुलकरचा फोटो, मिनी बाकरवडी, आणि ते पण आता खूप चांगलं पॉप्युलर व्हायला लागलंय. आता त्या पद्धतीत चिवडा किंवा फरसाण. आता आमचं एक बिंज बार नावाचं पाकिट आहे
बिंज बार नावाचा प्रॉडक्ट आहे नवीन, तर तो पण ऑन द गो खाण्यासाठी 10 रुपयाचा तो बार आहे. तुम्ही चिवडा असेल किंवा भेळ आहे किंवा लेमन भेळ किंवा भडंग अशा पद्धतीत तो बार तयार केलेला आहे. तो एक बार खाल्ला की तुम्हाला भेळ खाल्ल्याचं समाधान मिळतं. आणि भेळ खाताना तर जो मेस होतो की भेळ मग कालवायला पाहिजे, मग ती सांडते, डिशमध्ये घ्या, असं करा, ते सगळं त्यातनं वाचतं. तर त्याच्यासाठी तो बिंज बार पण आता खूप पॉप्युलर व्हायला आला आहे. नवीन पिढीत खूप जास्त प्रमाणात तो चालतोय. तो कॅरी करायला पण इझी आहे. 10 रुपये किंमत आहे. थोडी विचार करत नाही, 10 रुपये खर्च करताना नाही विचार पण करत. 2020 साली करोना आला होता. करोनाच्या महामारीमध्ये सगळ्याच इंडस्ट्रीवरती खूप परिणाम झाले. तर ह्या करोनाच्या कालावधीमध्ये आपण काही व्यवसायात बदल केले का? बेसिकली काय झालं, करोना यायच्या आधी समहाऊ काय झालं की आम्ही आमचं पॅकेजिंग टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने आम्ही बऱ्यापैकी काम केलेलं होतं. आणि MAP पॅकिंग वगैरे तोपर्यंत असं बाजारात फारसं आलेलं नव्हतं त्या काळी. म्हणजे करोना यायच्या त्याच वर्षी किंवा त्याच्या आधी, म्हणजे मार्चमध्ये आला करोना, त्याच्या आधी जवळजवळ दिवाळीपासनं आम्ही MAP पॅकिंग करत होतो. मिठाई पॅक करून ते प्रिझर्व करत होतो. आणि मिठाईचे पॅकिंग एक पाव किलोचं किंवा 100 ग्रॅमचं असं आम्ही ऑलरेडी बाजारात आणलेलं होतं. आणि त्याचा फायदा आम्हाला खूप झाला. ते 22 मार्चला करोनाचं बंद झाला आणि आम्ही 20 एप्रिलला आमची पहिली फॅक्टरी शिवापूरची चालू केली होती. आम्हाला पोलिसांनी आणि परवानगी दिली, आम्ही फॅक्टरी चालू केली. आणि तेव्हा सगळी वाण्याची दुकानं उघडलेली होती, आमची दुकानं बंद होती. बरोबर. पण तेव्हा आमचे सगळे प्रॉडक्ट त्या दुकानातून विकले जात होते. आणि लोकांना रिक्वायरमेंट होती, लोकांना खायला मिळत नव्हतं. तर जे काय खायला मिळेल ते चांगलं हवंच होतं लोकांना. त्यामुळे तेव्हा ते पॅकिंगचे प्रॉडक्ट खूप पॉप्युलर झाले. नाही तर पॅकिंग हा आपल्याकडे थोडासा लोकांना न आवडीचा विषय होता. दुकानात आले ना तरी पॅक बाकरवडी लोक अजूनही घेत नाहीत, तेव्हा पण नाही घ्यायचे. पॅकच्या ऐवजी लूज द्या, त्या काउंटरमधल्या ट्रेमधलं आम्हाला मिठाई द्या पॅक करून. पण आता पॅकिंगमधलं घेतात, आता दुकानात येऊन पण पॅकिंगमधलं घेतात. नाही आम्हाला आज नाही खायचं आहे, 2 दिवसांनी खायचं, मग आम्ही पॅकिंग घेऊन जातो. पण हा जो बदल झाला आहे तो करोनामुळे झाला आहे. आणि बिझनेसच्या दृष्टीने ना काही करोना किती 1-2 वर्ष आपल्याला वाईट गेला असेल तरी बिझनेसच्या दृष्टीने खूप नवीन डेव्हलपमेंट झालेले आहेत, खूप नवीन अपॉर्च्युनिटीज क्रिएट झालेले आहेत. आणि त्या अपॉर्च्युनिटीचा आपल्याला फायदा घ्यायला पाहिजे. ऑनलाईन ही एवढी अपॉर्च्युनिटी आहे की पहिली कुठे होती, करोनाच्या आधी एवढी नव्हती. बरोबर. करोना काळात एवढ्या मोठ्या प्रमाणावर डेव्हलप झाली. आणि आता ऑनलाईन धंदा काही 10-20% ऑनलाईन धंदा सगळ्यांचा व्हायला लागला. आता आमच्या मिठाई सेक्शनमध्ये आज आता पुण्याची मिठाई आमची दिल्लीलाही जाते, काश्मीरलाही जाते, कन्याकुमारीला जाते. किंवा साऊथची मिठाई असेल तर ती कुठेही जाऊ शकते. आज तुम्हाला पेढा हवा असेल तर ऑनलाईन तुम्हाला कमीत कमी 100-200 ऑप्शन्स असतात. मथुरा पेढा पाहिजे का, भावनगर पेढा पाहिजे का, हा पेढा पाहिजे का, किती ऑप्शन, मिश्रा पेढे आहेत, खूप आहेत पेढे. म्हणजे असं हे जे आहेत ना ते करोनाचे ॲडव्हान्टेजेस आपल्याला आहेत. आणि त्याच्यामुळे आपण एवढं ह्या बाबतीत डेव्हलप झालं. त्याचं एखाद वेळ अजून काही काळ ह्याला जायला लागला असतं या सगळ्या गोष्टीत. ह्याच्यावरनं असं तुम्ही आता बऱ्याच पेढ्यांची नावं घेतली, तर हे सगळे आपले स्पर्धक वाटतात का, तुम्ही त्यांच्याकडे कसं बघता? तर आता युग कॉम्पिटिशनचं चालू आहे. ॲक्च्युली खरं सांगू का, स्पर्धक असं त्यांना म्हणणं ना चुकीचं आहे. कारण आम्ही एक तर स्पर्धक नाहीच. आणि काय आपल्याला प्रत्येक माणसाला आज स्वतःशी स्पर्धा करणं सगळ्यात चांगलं असतं. मी आज इथे आहे, मला अजून काय माझ्यात बदल करता येतील, मी माझ्या बिझनेसमध्ये काय बदल करता येतील, मी अजून दुसरं काय करू शकतो, मी अजून नवीन काय आणू शकतो, मी अजून किती वाढवू शकतो. आता त्याच्यासाठी आम्हाला स्पर्धेच्या ऐवजी ह्या लोकांकडनं कॉपरेशनच होतं ना सगळं. म्हणजे आम्ही बघतो की आमच्यापेक्षा काही पदार्थ काही लोक चांगलं पण करणारे आहेत, आमच्यापेक्षा काही लोक चांगलं मार्केटिंग करणारे आहेत. मग आपल्याला का करता येत नाही? म्हणजे आपल्याला त्या गोष्टी शिकायला पाहिजे त्यांच्याकडनं. नुसतं स्पर्धक म्हणून नाही उपयोग. म्हणजे आज आम्ही आज हल्दीरामच्या नागपूर फॅक्टरीत जाऊन त्यांची फॅक्टरी बघून येऊ शकतो. किंवा हल्दीरामच्या मनोहरलाल जी दिल्लीचे आहेत किंवा ते शिवकिशन जे आहेत ते आमच्याकडे येतात आणि आम्हाला तुमचं बाकरवडीचं मशीन दाखवा म्हणतात, आम्ही दाखवतो. मग ही स्पर्धा नसून ती देवाणघेवाण आहे आणि लोकांना कोऑपरेटच करतो आम्ही एकमेकांना. आणि त्याची प्रगती झाली म्हणून आपली अधोगती होते का? तर नाही होत. त्यामुळे स्पर्धा नाही म्हणायची ती. म्हणजे प्रत्येक माणसाच्या स्वतःच्या पर्सनल बाबतीतही असंच आहे की कुणाशी स्पर्धा करू नये. मी काय आहे, मी कुठे आहे, मी कोण आहे, इथपासून ते मी कसा अजून काय बदलू शकतो का. कारण प्रत्येकात दोष असतात होतो. तिथे म्हणजे काय 100% परफेक्ट आहे का? तर नाही आहे ना. तर आपण परफेक्ट कसं होता येईल या दृष्टीने आम्ही ती स्पर्धा आहे असं समजतो आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न सतत करत असतो. म्हणून 75 वर्षात
चालू आहे. नाही, खूप चांगला विचार सांगितला, कारण त्यासाठीच आपले असोसिएशन आहे, तिथं बरेच असोसिएशनचे लोक आता ते गिरे फरसाणवाले आहे, डागावाले हो. आमचे संजय हे आमचे स्पर्धक थोडेच आहेत, ते आमचे वेल विषयच आहेत ना सगळे. बरोबर. नाही, असंच केली तर आपली प्रगती पण होत जाते. आता त्याच्यावरतीच जायचंय, तुमचा आवडता पदार्थ कुठला? ऍक्च्युली ना मिठाई म्हणजे स्पेशली मला आमच्याकडचं म्हणलं ना तर गोड आम्हाला सगळ्या चितळ्यांना प्रचंड आवडतं. हो, माझे आजोबा तर इतके गोड खाणारे होते, तिथपासून आमच्या पिढीपर्यंत सगळ्यांनाच गोड आवडतं. मी सर्व गोड पदार्थ खातो, दुकानातले सर्व खातो. पण मला असे अप्रचलित आमच्या दुकानातले आहेत ना, मग श्रीखंडवडी आहे, आंबा बर्फी जशी आहे, जशी आंबावडी आहे, हे पण पदार्थ खूप आवडतं. तसे काही साऊथमधलं ते एक ते राईस ह्याच्यात गुंडाळलेला एक पदार्थ आहे मिठाई, हां, तो पण मला खूप आवडतो. आता आम्ही बनवत नाही, कारण तो ज्या त्या देशातली ज्या त्या त्याच्यातली हे असते, पण तोही मला खूप आवडतो. असे बरेच पदार्थ आहेत. भारतात 1000 प्रकारची मिठाई, एवढी मिठाई आज जगातल्या कुठल्याही देशात नाही आहे. एवढी म्हणजे क्युझिन्स म्हणजे स्वीटमध्ये कुठेही अवेलेबल नाही आहे. भारतात जेवढी व्हरायटी आहे, जेवढं व्हेरिएशन आहे, कुठेही नाही. आज साधे तुम्ही खाजे म्हणलं ना तर बिहारपासून साऊथपर्यंत तो खाजा चिरोटे इतक्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे केले जातात आणि इतक्या वेगवेगळ्या प्रकारे असतात, एवढं कुठेच नाही व्हेरिएशन. हे श्रीमंत आहोत भारतातले लोक ना, व्हरायटी ऑफ मिठाई किंवा व्हरायटी ऑफ फूड या बाबतीत फारच श्रीमंत आहोत. एवढं कुठेच नाही व्हरायटी. त्या प्रदेशात गेले की त्यातले स्पेशलायझेशन असतं आणि ते आपल्याला आवडतं तिथे गेल्यानंतर. खऱ्या अर्थानं आता तुम्ही एवढं चांगलं संवाद साधतायत आणि मला असं विचारायचं की नवीन उद्योजकांना आपण काय सांगाल, म्हणजे मार्गदर्शन काय कराल? ॲक्च्युली एक तर नवीन बिझनेस करताना ना तुम्हाला एक प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करायला पाहिजे. म्हणजे तुम्ही काय करताय. IT सेक्टर असेल, आता सध्या याचं तर खूपच हे निघालेलं आहे पेव की काय करतात स्टार्टअप करताना सुद्धा. आणि नवीन आता सांगतो तुम्हाला की IT सेक्टरमध्ये नवीन आता बरीच लोक अशी आहेत की जे IT सेक्टरमध्ये आहेत पण लोकांना गायडन्स देणार आहे. तर तुम्ही बेसिकली ज्या क्षेत्रात तुम्ही झेप घेणार आहात ते क्षेत्र योग्य आहे की नाही इथपासून सगळी तयारी करायला पाहिजे. तुमचं नॉलेज त्या दृष्टीने योग्य आहे की नाही. तर तुम्ही IT तुम्ही जो विषय निवडताय तो सध्याच्या काळाच्या दृष्टीने प्रचलित आहे की नाही. कारण आता पूर्वी 12 वर्षांनी काळ बदलायचा, आपण एक तप म्हणायचो. आता 12 दिवसात नवीन टेक्नॉलॉजी येते आणि नवीन काहीतरी होत असतं. तर तुम्ही आत्ता जी टेक्नॉलॉजी तुम्हाला वाटते नाविन्यपूर्ण आहे, नवीन आहे, हे आहे, तर ती नवीन खरंच पुढच्या 5 वर्षांनी ती राहणार आहे की नाही, का शिल्लकच राहणार नाही, का संपणारच आहे. मग याच्यासाठी तुम्ही त्याच्यातल्या एक्सपर्टशी तुम्ही बोलायला पाहिजे सगळ्याच बाबतीत. आणि एक्सपर्ट आहेत ना ते हाय इंडस्ट्रीमधले ते सगळ्यांना मदत करायला तयार असतात, असा माझा अनुभव आहे. कुठलाही म्हणजे आम्ही मिठाई सेक्टर असो, IT सेक्टर असो, सगळ्या सेक्टरमध्ये करतात मदत. की नवीन लोक असतील तर त्यांना नक्की काय पाहिजे, तुम्ही काय करायला पाहिजे ह्याचा जर गायडन्स घेतला तर तिथे फेल्युअरचा चान्सेस तुम्हाला कमी येऊ शकतो. आणि कष्ट तर तुम्हाला करायलाच लागतं. म्हणजे नुसतं त्याशिवाय काही पर्याय नाही. असेल हरित तेल खाटल्यावर असं कधीही आयुष्यात घडत नाही. तर त्यामुळे तुम्हाला आयुष्यभर कष्ट करायला लागतात. आता आम्ही चितळे बंधू 75 वर्ष म्हणून आमचं सगळे कौतुक करतायत, पण आम्हाला अजून जर 75 वर्ष जर पुढे न्यायचा असेल ना व्यवसाय तर ह्याच्यापुढे तर कष्टच करायला लागणार आहे. म्हणजे आत्ता आहे त्याचं समाधान आम्ही मानलं ना तर हे कधीच पुढचे 75 वर्ष अजून जाणार नाही. बरोबर. त्यामुळे आमच्या पिढीला काय, आमच्या पुढच्या पिढीला काय, कष्ट हे करायलाच पाहिजे. तुम्ही कष्ट करा विथ व्हिजन, विथ नॉलेज, तर तुम्हाला नक्की सक्सेस मिळेल 100%. आत्ताच्या भाषेमध्ये अपडेशन केल्याशिवाय पर्याय नाही. खरं तर तुळशीबाग मंडळ आणि चितळे फक्त वर्गणीपुरतं मर्यादित होतं, म्हणजे गेले 20 वर्षापूर्वी. परंतु शनिवार असोसिएशन झाल्यानंतर तो सुद्धा आमचा बंद संपला. परंतु तुळशीबाग, मंडई, शनिवार ही सगळी आपल्या एक पेठेतली म्हणा किंवा गावातली सगळी ही एक स्थान आहेत की जिथं हा उपनगरात गेलेला सगळा ग्राहक तिथे येत असतो. तर तुम्हाला तुळशीबाग मंडळाविषयी काय वाटतं? ॲक्च्युली तुळशीबाग, मुळात तुळशीबाग ही एक संस्था आहे. म्हणजे तुळशीबाग राम मंदिर हा विषय वेगळा, तुळशीबाग बाजारपेठ एक संस्था आहे. त्या बाजारपेठेत काय मिळत नाही, जे काय अवेलेबल आहे ते सगळ्यात चांगल्या गोष्टी तुळशीबागेत मिळतात. तुळशीबाग गणपती असेल किंवा ह्या भागातले सर्व मानाचे गणपती ह्या ठिकाणी आम्हाला दुकान काढायला मिळालं हे माझं भाग्य समजतं. सगळ्यात आपल्या सर्वांचंच भाग्य आहे की आपण या अशा भागात आहोत की जिथे सतत वर्दळ आहे. ह्या तुळशीबाग गणपतीमुळे असेल, तुळशीबागेत वर्दळ आहे, त्यांचा आशीर्वाद आहे. त्याचं एवढं सतत कुठलं मार्केट गजबजलेलं आहे पुण्यातलं तुम्ही मला सांगा. बरोबर आहे की दिवसातले 12 तास इथे सतत गर्दी असते, इथे सतत वाहतूक असते, इथे वर्दळ असते,
लोक येत असतात, दगडूशेठच्या दर्शनाला येतात, त्याच्याबरोबर तुळशीबागेच्या दर्शनाला येतात. तर हे भाग्य आहे आपलं. म्हणजे आपण इथे वाढलोय, इथे आपला व्यवसाय आहे, इथे आपल्याला सुरुवात आपली झाली, त्यांचा आशीर्वाद आहे म्हणून आपण एवढं पुढे चाललेलो नक्की 100%. नाही तर पुढे जाऊ शकलो नसतो. समजा आम्ही हेच आमचं दुकान इथल्याऐवजी त्या काळी 1950 साली समजा कुठेतरी दुसरीकडे चालू केलं असतं तर एवढं स्टार्टअप मिळालं असता का? तर झगडा जास्त लागला असता. जेवढं आत्ता सोपं गेलं असेल तेवढं नाही सोपं गेलं नसतं. कारण तुम्हाला दुकान दिसतंय त्याच्यावर त्या काळी 100 लोक जात असतील, बरोबर, दुकानात काय नवीन आहे बघायला येत असतील. तर ही जे ॲडव्हान्टेज आहे ना तो फार मोठा आहे या भागाचा. तुळशीबाग मंडळाने 2023 साली उज्जैनचा सजावट केली होती आणि त्या उज्जैनच्या मंदिराचे गुरुजी त्यांना आम्ही इथं बोलवलं होतं, कारण आपण उज्जैनचं महाकाल मंदिराची प्रतिकृती केली होती आणि ते सगळं पूजा अर्चा रोज करायचे. आणि ते गुरुजींनी सांगितलं होतं की मला प्युअर व्हेजिटेरियन हॉटेल राहण्यासाठी पाहिजे की जिथं सात्विक अन्न मिळतं. नाही तर आम्ही त्यांना ह्याच वास्तूमध्ये ठेवलं होतं. आणि त्यांची आठवण सांगतो, जेव्हा ते जात होते तर त्यांना आम्ही सगळ्या गणपतीची प्रतिमा वगैरे भेट दिली. त्यांना म्हटलं तुम्हाला अजून पुण्याचं काय वाटतं? तर ते म्हणले मला चितळेची भाकरवडी आणि आंबो बर्फी पाहिजे. म्हणजे असं त्यांनी आम्हाला मागून घेतलं. ते कसं आहे, जी ह्या भागात त्या गणपतींच्या सान्निध्यामुळे जी सात्विकता पसरलेली आहे ना ती आपल्या व्यवसायातही जपायला पाहिजे सगळ्यांनी. की आपण जपतोय त्यामुळे व्यवसाय आहे तो आपण जर जपली तर आपल्या त्या पदार्थातही येणार आहे. जर आपणच नाही व्यवसायातली सभ्यता सुसंस्कृतता हे जपली तर आपले पदार्थातही नाही येणार. घरच्या ज्या स्त्रिया असतात त्या इतकं मन लावून स्वयंपाक करतात तेव्हा आपल्याला ते पदार्थ सगळे घरी गोड लागतात. कारण त्यांनी जर नुसतं एक उपचार म्हणून जर एखादा पदार्थ केला ना तेवढा चांगला होणार नाही. ते त्याच्यात जीव टाकतात. तसा तो सगळ्यांनी पदार्थ वगैरे सगळ्यात व्यवसायात असा जीव टाकतो आपण, म्हणून आपले व्यवसाय चांगले चालतात. हे पण आहे, तेच महत्त्वाचं आहे. खरं तर तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचं म्हणजे आम्हाला धाडस होत नव्हतं. डॉक्टर गुजरांनी डायरेक्ट फोन लावून दिलं, कारण चितळे म्हटलं की काय आमचं कधी इंटरॅक्शन झालं नव्हतं. तुम्ही व्यापारी आहात, आम्ही तुमच्या बरोबरच काम करतो. हो, ते इंटरॅक्शन आल्यानंतर कळतं की किती म्हणजे साधी राहणे आणि उच्च विचार. की चितळे म्हणले तर आम्ही भीतभीतच आलो होतो ऑफिसमध्ये भेटायला. आम्ही अजूनही चितळे ब्रँड झालाय तरी आम्ही दुकानदारच होतो. म्हणजे आमची मुलं आता थोडंफार दुकानात सोडून इतर गोष्टी करतात. आम्हाला रोज इथे बाजीराव रोडला संध्याकाळी येऊन बसल्याशिवाय दुकानात चैन पडत नाही. आम्हाला रात्री झोप लागत नाही. इथे यायचं, 4 गिरायकांशी बोलायचं, गप्पा मारायच्या. त्यानिमित्ताने खूप लोक पण भेटतात दुकानात. हे जे काय आहे ना दुकानदारीचं वैशिष्ट्य ते पण महत्त्वाचंच आहे ना. बरोबर. आणि आपण काय करतो म्हणजे आता इतके वर्ष आमचं आयुष्य कसं आहे, दुकानदारी हाच धर्म काय सतत दुकानातच. आणि दुकानदारीत कसं संध्याकाळचा वेळ मिळत नाही तुम्हाला. तुमचं सोशल सर्किट काही तयार होत नाही. कारण तुम्ही संध्याकाळी 9 वाजेपर्यंत दुकानात असतात. हो, तिथून घरी जाता आणि मग नंतर तुम्ही कुठे बाहेर पडणार. ऑफिस आवर्स असतील तर तुम्हाला संध्याकाळी 6 नंतर कुठे रोटरी क्लब जॉईन करा, हे करा, ते करा, काही ना काही करता येतो. त्यावेळी दुकान हेच आमचं सोशलायझेशन. आणि दुकानात आलेले गिराईक यांच्याशीच आम्ही बोलून आमचं सोशल सगळ्या एक ऍक्टिव्हिटीज चालू असतात. आम्ही ते एन्जॉय करतो सगळं. अजूनही सचिन तेंडुलकर बद्दल एक अविस्मरणीय घटना सांगतो. की आता आम्ही सचिन तेंडुलकरचा कार्यक्रम केला 2 फेब्रुवारीला. त्यासाठी तो पुण्यात आला होता. तर आम्ही त्याला बोलवलं, म्हणलं तर कार्यक्रमाच्या आधी तुमच्या घरी या, आमच्या घरी ब्रेकफास्ट करा, आमच्या फॅमिलीतल्या लोकांना भेटा. आमच्या चितळे घरातली 125 लोक आहेत आमचे. हो, कारण माझ्या वडिलांना 6 भाऊ आणि 5 बहिणी होत्या. त्यामुळे त्यांची पुढची पिढी असं म्हणलं तर 125च्या वर लोक जातात सगळी. त्यामुळे मग त्यांना भेटा. तर तो पहिल्या पटकन हो म्हणाला आणि सकाळी 9 वाजता यायचं कबूल केलं. तर तो स्वतः ड्राईव्ह करत लोणावळ्याहून पुण्यात आमच्या घरात आला. आणि कसं असतं, तो माणूस आता कुठल्या गाडीतनं आला आहे, समजा तो रोल्स रॉयसमधनं आला आहे. हो, पण त्यांनी त्याची संस्कृती, त्याचे जे संस्कार आहेत ना ते विसरायला नाही पाहिजे. तर तसं मला त्यांच्याबद्दल एवढी महानता वाटली ना. एवढा भारतरत्न माणूस पण एवढा साधा होता ना. तो घरात आला, सगळ्यांशी बोलला, माझ्या नातवंडांशी बोलला, आमच्या ज्येष्ठांशी बोलला, त्यांच्या पाया पडला, स्वतः ड्राईव्ह करत आला. जे आम्ही घरी खायला केलं आम्हासाठी ते त्यांनी खाल्लं. कुठल्याही आडेवेडेने 1.5 तास तो सगळ्यांशी बोलला आणि मग कार्यक्रमाच्या स्थळी आला. पण एवढा साधेपणा कुठून येतो ना यांच्याकडे. म्हणजे त्याच्यासाठी ती घरची संस्कृती, संस्कार महत्त्वाचे खूप आहेत असं मला वाटलं. की तो काय वापरतो, तो घड्याळ कुठलं घालतो,
हा विषय वेगळा आहे, पण तो वागतो कसा बरोबर आहे. हा पण वेगळा विषय. खरंच आज आपल्या तुळशीबाग व्यापारी कट्ट्यावर तुम्ही खूप मन मोकळेपणाने आणि दिलखुलासपणे गप्पा मारल्यात. खूप छान वाटलं. आता माझा तर हा पहिलाच इंटरव्ह्यू होता, म्हणजे मी तुम्ही म्हटले म्हणून मी तयार झालो, कारण मी घेत नव्हतो, म्हटले अरे तूच घे माझ्याबरोबर ना, आणि सुरुवात झाली. आणि इथं काही आपल्या पुणे शहरातल्या व्यापाऱ्यांचे पण प्रतिनिधी आले आहेत, तर मला असं वाटतं की त्यांचे पण काही प्रश्न असतील तर आपण त्यांच्याशी संवाद साधावा. चितळे मिठाई किंवा चितळे बंधू यांची पॅक ड्रिंकिंग वॉटर याची मार्केटमध्ये फार चर्चा आहे. लोकांना अपेक्षा आहे की तुम्ही शुद्ध पाणी पाजाल, सदाशिव पेठेतलं पाणी पाजाल. ऍक्च्युली काय, पाण्याचं मार्केट खूप व्होलटाईल आहे आणि आता इतके मार्केटमध्ये प्रचंड प्लेयर्स आहेत ना, मोठे आता बेली याच्या ऑक्झरीज सारखे, त्याशिवाय लहान इतके प्लेयर्स आहेत ना, त्याच्यात त्या गर्दीत आपण नक्की काय आपलं हे करू शकतो हा एक विषय. दुसरं, थोडं आमचं आजोबांनी आमच्या असं तेव्हा सांगितलं होतं की तुम्हाला ज्यावेळी तुमच्या दुधात पाणी घालायची इच्छा होईल तेव्हा तुम्ही व्यवसाय बंदच करा, म्हणजे व्यवसाय करायचा नाही, कारण कुठली भेसळ करायची नाही. ज्या क्षणी तुम्हाला इच्छा होईल ना, तो व्यवसायाचा शेवटचा दिवस असेल. त्यामुळे हा पाणी विकण्या कन्सेप्टच आमच्याकडे कधी फारसा आला नाही. त्यामुळे अजून आम्ही त्याच्यावर असा सिरियसली विचारच केला नाही. आज भिलवडीत जर म्हणलं तर अख्खी कृष्णा नदी तिथनं वाहते, तिथे मुबलक पाणी अवेलेबल आहे, पण तो विचार नाही एवढा केलेला कधी. आता पूर्वीच्या काळी आता हा खरवसासाठी चीक असतो, तो आम्ही कधी विकला नाही. आमच्या आजोबाने सांगितलं तो कधी विकायचा नाही. पूर्वीच्या काळी भिलवडीला जर गाई म्हशी व्यायला तर भिलवडीहून तो चीक पुण्यात यायचा आणि आमचे जे दुधाचे रतीब होते त्यांच्याकडे आम्ही फ्री ऑफ चार्ज तो घरी पोचवायचो. त्याला कुठलेही आम्ही चार्ज करायचो नाही. आता तर कन्सेप्ट असा बदललाय की आता ते वासरांचं खाद्य आहे, तर तुम्ही तो चीक म्हणून विकूच नका आणि त्याचं खरवसही करून खाऊ नका, ज्याचं त्याला द्या आणि वासरांनाच खायला द्यायचं. त्यामुळे आता तो येतच नाही पुण्यात. पण तेव्हा असं पण करत होतो की त्या काळी ताक विकायचं का नाही, हा सुद्धा आमच्या पुढे घरात खूप महत्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. माझ्या आजोबांना ताक विकलेलं आवडायचं नाही. मी आमच्या भिलवडी गावात जेव्हा लोणी काढलं जायचं दह्यावरचं, तर ताक जे शिल्लक राहायचं सगळ्या गावाला वाटलं जायचं. तेव्हा ते विक्री व्यवस्था ताकाची नव्हती. पण आता असं झालंय की लोकांचीच रिक्वायरमेंट खूप आहे, ताक दही पाहिजे त्यांना, त्यामुळे ते विकायला सुरुवात केली ना. पैलवानांच्या तालमीमध्ये हौद खणायला हो, जायचं आमचं ताक तुमचं जायचं. त्याच्या काही आठवणी? मी माझ्या एवढ्या नाहीयेत, कारण राजाभाऊ भाऊंच्या काळात जायचं, पण खालकर तालीम असेल इथे सगळीकडे जायचं आमचं. म्हणजे कसा उपयोग व्हायचा, काय करायचं, नवीन पिढीला माहित नाही म्हणून. माती मऊ होण्यासाठी ते ताक त्या मातीत मिसळलं जायचं आणि मग ती खणली जायची, मग ती माती मऊ व्हायची, म्हणजे जी मातीचा खरबरीतपणा निघून जायचा, त्यासाठी ते ताक. संजयजी, हा प्रश्न असा आहे की तुम्ही आता बोलताना म्हणालात की आमची जवळजवळ फॅमिली 125 लोकांची, कदाचित अजूनही 5-10 जास्तही असतील, आणि ह्या 125 लोकांच्या मध्ये जवळजवळ 4 पिढ्या तुमच्या म्हणजे पुणेकर ग्राहकांनी अनुभवलेलं आहे. आता ही सगळी जॉईंट फॅमिली एकत्र ठेवण्याचं कौशल्य हे म्हणजे तुम्हाला सलामच केला पाहिजे. पण त्याचं असं काही वेगळं रहस्य आहे का? कारण दिवसेदिवस जॉईंट फॅमिली म्हणजे वडील आणि मुलगा बाजूला होतोय, पण आज तुम्ही 4 पिढ्या एकत्र व्यवसायात इतक्या पद्धतीने, आणि ऑन द कॉन्ट्ररी आय कॅन से दॅट अग्रेसिव्हली यू आर मूव्हिंग अहेड. तर त्याचं रहस्य काय? हा प्रश्न खरंच खूप चांगला आहे. त्यासाठी म्हणजे प्रत्येक पिढीतल्या प्रत्येक माणसाला खूप कॉम्प्रोमाइजेस करायला लागतं. तसं खूप सगळं सोपं असतं, सगळं असं असं नाही. तुमचे वादविवाद पण होतात, आणि व्यवसायाच्या दृष्टीने वादविवाद होणं हे खरं तर खूप चांगली गोष्ट पण आहे. म्हणजे 2 मतं असणं, त्यातलं चांगलं मत कुठलं हे निवडता येणं सर्वांना एकत्र, हा खूप चांगला विषय. त्यामुळे खूप मतं असतील, त्यातनं माझे वडील राजाभाऊ चितळे यांना हे विजनरी होते असं मी म्हणतो. त्यांना एक अशी विजन होती. आता 1938 साली आमची जी डेअरी स्थापन झाली ती आमची फर्म टोटली वेगळी. तिथे माझे 2 काका, त्यांची 5 मुलं आणि त्यांच्या पुढच्या पिढीतले 4 लोक, अशी जवळजवळ 10-12 लोक तिथे सगळी पार्टनर असेल. आता पुण्यात भाऊसाहेब आणि राजाभाऊ हे दोघंच पार्टनर होते, त्यांची मुलं आम्ही इथल्या व्यवसायात पार्टनर होतो. त्या मुळात ना एकमेकात गुंता पहिल्यापासूनच नाही. मी आज 75 वर्ष हा व्यवसाय वेगळा आहे, भिलोडीचा व्यवसाय वेगळा आहे. आम्ही भिलोडीवाल्यांचा माल पुण्यात ॲज ए एजंट म्हणून विकतो. व्यवहार एवढे सोपे आहेत. व्यवहारात जेवढे तुम्ही कॉम्प्लिकेशन्स आणाल ना, तेवढं तुमचं गोष्टी अजून सगळ्याच कॉम्प्लिकेटेड होतं.
नंतर माझ्या आजींनी तेव्हा सल्ला दिला होता की तुम्ही व्यवसाय एकत्र करा. माझ्या जन्माच्या वेळेस 1962 सालची गोष्ट आहे. पण तुम्ही वेगवेगळे राहा सगळ्यांनी. तेव्हा राजाभाऊंना आणि भाऊसाहेबांना खूप राग आला होता आणि वाईट वाटलं होतं की असं का आई त्यांची असा का सल्ला देते, त्यांचीच आई त्यांना सल्ला देते की तुम्ही वेगवेगळे राहा. तर प्रत्येक फॅमिली आज मोठी होत असते, त्याला आपापली स्पेस लागते. आपल्या काळात म्हणजे आमच्या काळात सुद्धा आम्हाला एवढं स्पेसचं एवढं महत्त्व नव्हतं. आम्ही 100 माणसात वाढत होतो आणि त्याच्यातच आम्ही आनंद पण मानत होतो की आम्हाला कधीच वाटलं नाही की माझी पर्सनल स्पेस पाहिजे. पण आता पुढच्या पिढीला ती वाटते. तर त्यांना स्पेस मिळणं घरात, बाहेर, व्यवसायात सगळीकडे फार आवश्यक आहे. जर ती पहिल्या पिढीने दिली नाही आणि पहिल्या पिढीने जर आपल्या हातात सर्व सूत्र ठेवली आणि तू काहीच करायचं नाहीस, तू नुसतं दुकानात यायचं, बसायचं, जायचं, मला हिशोब द्यायचा आणि तू घरी जायचं, अशा पद्धतीने जर काम केलं तर पुढची पिढी पण इंटरेस्टेड नसणार आहे. त्यामुळे हे सगळं त्यांचा इंटरेस्ट आपल्या बिझनेसमध्ये वाढवणं. आता माझ्या मुलाला मी म्हटलं तो इंजिनियर झाला की तू जा अमेरिकेत आणि कुठेतरी MBA करू नये. तर तोच आपण मला म्हणाला की मी MBA नाही करणार, मला बिझनेसचा अनुभव पाहिजे आपला. तर मी MBA मध्ये काय करायचं, कुठला विषय निवडायचा, काय करायचं हे मला कळेल. आणि मला कुठल्याही अशा सेकंड युनिव्हर्सिटीमध्ये नाही करायचं. मला 1 नंबर युनिव्हर्सिटी माझ्या क्रेडिटवर मला ऍडमिशन मिळाली पाहिजे. म्हणजे हे व्यवसायात त्यांनी 8 वर्ष काम केल्यावर त्यांनी हार्वर्डमध्ये ऍडमिशन मिळवली आणि त्याच्यातनं तो MBA झाला. पण म्हणजे ही एम्स असणं, त्यासाठी घरातलं कल्चर पण थोडं असतं. सगळ्यांना शैक्षणिक आवड पण आहे. त्यामुळे त्या दृष्टीने ते साध्य झालं असं मला वाटतंय. आमच्या पहिल्या पिढीचे खूप त्याच्यात जास्त हात आहेत असं वाटतं. त्यांनी इतका सुटसुटीतपणा आणून ठेवलंय, हिशोब इतके क्लिअर ठेवलेत की कोणाचं काही कन्फ्युजन असायचंच कुठल्या बाबतीत कारण नाही. तो प्रश्न एक सिंपल असा आहे की भारतभर फिरत असताना आता जे आम्हाला अनुभव होते, 70% मार्केटमधले जे व्यापार क्षेत्र आहे सगळेच, त्यांची मुलं दुसरी पिढी व्यवसाय द्यायला तयार नाही. तर तुमची पिढी आज 4थी आलेली आणि त्या पद्धतीने ते अगदी काही डॉक्टर झाले, काही वकील झाले आणि आपण मार्केटमध्ये बघतो CAची मुलं CA होतात, वकिलांची मुलं पिढ्यानपिढ्या चालू राहतात. त्यांना तो अनुभव पण मिळतो आणि सॅटिस्फाय असतात त्याच्यामध्ये. पण व्यापाऱ्यांची मुलं व्यवसाय देण्याकरता हे चितळेंकडून आम्हाला मार्गदर्शन होतं. आम्ही तर सांगत असतो, परंतु ते तुमच्याकडून आम्हाला ऐकायला खूप बरं वाटेल. कारण का आम्ही बाहेर सांगतो चितळेंची फॅमिली आहे 150 जणांची, आम्ही 11 कधी कमी नाही केला. 150 जणांची फॅमिली आणि त्यांनी या पद्धतीने ठेवलं की प्रत्येक जण करतो, कोणी इंटरफेअरिंग मध्ये करत नाही. तो अनुभव आम्हाला सुद्धा आहे. तर त्याबद्दल पुढच्या पिढीला तुम्ही काय व्यवसाय काय जे व्यापारी आहेत त्यांची मुलं व्यवसाय देण्याकरता काय एथिक्स पाळले पाहिजे किंवा काय गोष्टी केल्या पाहिजे? नाही, 2-3 गोष्टी आहेत की पुढची पिढी आता त्या समजा फॅमिलीमध्ये खूप लोक असतील आणि पुढच्या पिढीत ते 4-5 लोक असतील, त्यांना सगळ्यांनी येऊन खरंच व्यवसायात जागा आहे का, ते व्यवसायात आले तर त्यांना त्यांची स्पेस निर्माण करता येईल का, हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि हल्लीच्या पिढीला मी म्हटलं तसं स्वतःची स्पेस ही लागतेच. ती बिझनेसमध्ये असो, घरी असो. तो जर बिझनेसमध्ये येऊन तुम्ही 10 वर्ष झाला तर त्याला जर काही स्पेस जर क्रिएट करता आली नाही तर मग त्याला असं वाटतं की मी हे चुकीचं केलं. मी कशासाठी बिझनेसमध्ये आलो, मी आज शिकलेलो आहे, मी दुसरं काहीतरी केलं असतं तर मला काहीतरी सक्सेस मिळाला असता. आणि बिझनेसमध्ये थोडी आपल्याकडे पहिल्या पिढीला आपण मान पण देतो, पण ते काही काही वेळेस जास्त स्वतःची मतं आपल्या इथे बिझनेसमध्ये राबवतात असं मला पण वाटतं. की त्यांनी पुढच्या पिढीला पण थोडे त्यांची नाही किंवा स्वतःची मतं काय आहे जिथे ऐकून घेतलं पाहिजे, त्यांना महत्त्व दिलं पाहिजे. त्यांचं एखादं चांगलं मत असेल तर ते ॲक्सेप्ट केलं पाहिजे आणि ते त्यांना दाखवून दिलं पाहिजे बाबा आम्ही तुम्हाला पण इथे आहे, तुम्हाला चान्स, तुम्ही करू शकता पुढच्या काळात काहीतरी. सर खूप खूप धन्यवाद. आपण या तुळशीबाग व्यापारी कट्ट्यावर आलात. पुणे शहरातील नामवंत व्यापारी ह्या कट्ट्याला उपस्थित राहिले आणि हा कट्टा आपल्या मुलाखतीने सुरू झाला आणि तो असा अविरत राहील. पुण्यातल्या छोट्या मोठ्या ज्या व्यापाऱ्यांनी आपला नावलौकिक पुण्यात नाही, देशात नाही, परदेशात नेला आहे, अशा सगळ्यांची यशोगाथा या कट्ट्याच्या माध्यमातून आपण पुणेकर नाही ऑल ओव्हर जगामध्ये नेणार आहोत. या तुळशीबाग व्यापारी कट्ट्याच्या माध्यमातून माझी सर्व दर्शकांना विनंती की आपण हा तुळशीबाग व्यापारी कट्टा जे पुण्यातले सुप्रसिद्ध चितळे बंधू मिठावाले यांची प्रगत मुलाखत तुळशीबाग यूट्यूब चॅनलवरती पाहावी. आणि आजच्या या कट्ट्याला आपण आमचा मान ठेवून आलात त्याबद्दल आमच्या मंडळाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना विनंती करतो की आपण मंडळाच्या वतीनं चितळे साहेबांना सन्मानित करावं. तुळशीबाग मंडळाचं खूप खूप आभार आणि सर्व व्यापाऱ्यांचे आभार की त्यांनी मला ऐकून घेतलं, त्याबद्दल धन्यवाद.